10 जानेवारी 2021 वार रविवार खानदेश मराठा पाटील मंडळ कल्याण आयोजित ऑनलाईन वधूवर पुस्तिका प्रकाशन सोहळ्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं, कार्यक्रम बघणाऱ्यांनी पण स्थानापन्न व्हावं। आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि कार्यक्रम बघणाऱ्या आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी सुरुवातीला प्रथमतः खानदेश मराठा पाटील मंडळ कल्याण तर्फे सुस्वागतम स्वागतम स्वागतम। मराठा एकता मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा या उक्तीने आम्ही पुढे निघत आज बरोबर 16 दिवस पूर्ण करून दिनांक 25 डिसेंबर 2020 वार शुक्रवार रोजी ऑनलाईन मेळावा घेतला होता आणि खानदेश मराठा पाटील मंडळ कल्याण यांनी जो दिमाखात रुबावात नवीन संकल्पनेतून सगळ्यांच्या विचाराची दखल घेऊन पार पाडला आणि आपल्यासाठी आज खरोखर त्यातल्या त्यात आपल्या स्वतःसाठी ऑनलाईन व्हर्च्युअल स्वरूपात ई पुस्तिका आणि हार्ड कॉपीचं प्रकाशन करण्याचा आजचा महत्त्वाचा कार्यक्रम आज पार पाडत आहे। सांगताना अभिमान आणि गर्व होत आहे की समाजासाठी सतत कार्यरत व कार्यतत्पर असणारे मंडळाचे संस्थापक आदरणीय नानासाहेब, मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय नानासाहेब, मंडळाचे 4 उपाध्यक्ष, मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब, मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर संजय वाघ, मंडळाचे तत्पर सहसचिव आदरणीय अण्णासाहेब रवी पाटील, मंडळाचे सहसचिव खजिनदार सहखजिनदार सगळे कार्यकारिणी सदस्य, संघटक, विभाग प्रमुख, सभासद यांचं मोलाचं सहकार्य मिळालं आणि आज हा दिवस बघायला मिळाला। आणि यात महत्वाची भूमिका जी बजावली मंडळाचे विद्यमान लिटिल चॅम्पियन सचिन तेंडुलकर, ते म्हणजे आपले ललित पाटील यांनी ही मूर्तमेढ रोवली आणि या नवीन तंत्रज्ञानाला त्यांना सहकार्य करत आर.डी. पाटील सर, होर्नांथरे यांनी अमोल सहकार्य केलं आणि आज बरोबर 16व्या दिवशी ऑनलाईन मेळाव्याला सुरुवात होत आहे प्रकाशन सोहळ्यासाठी। संकल्पना मांडली गेली, शिलेदारांवर कामगिरीची जबाबदारी अध्यक्षांनी सोपवली गेली, ललित पाटलांनी मूर्तमेढ रोवली आणि त्याला आर.डी. पाटलांनी अमूल्य असं सहकार्य केलं। अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष दररोज संस्थापकांशी बोलत होते आणि कामाची दखल घेत होते। सचिव साहेबांच्या कामावर करडी नजर होती आणि कामामध्ये सातत्य होतं। आपल्या मित भाषेत हसत खेळत काम पूर्ण केलं होतं। सगळे सदस्य कायम मंडळाच्या संपर्कात आलेले होते, आदेश शरसंधान मानून काम करत होते। अशा खेळीमेळीच्या वातावरणात आज आपण खरोखर वधूवर पुस्तिका व ई पुस्तिका प्रकाशन सोहळ्याला सुरुवात करत आहोत। अशा या कार्यक्रमासाठी आपल्या खानदेश मराठा पाटील मंडळाचे आदरणीय सन्माननीय पिताश्री मान्यवर माननीय देवीदासजी मोरे साहेब उपस्थित आहेत। आजच्या आपल्या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय माननीय नानासाहेब रवींद्र आर पाटील साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। आजच्या खानदेश मराठा पाटील मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब, श्री विश्वास निकुम सर, मुख्याध्यापक एल.के. हायस्कूल चुनाभट्टी हे उपस्थित आहेत। आजच्या कार्यक्रमासाठी मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय डॉक्टर संजय वाघ साहेब, शिवळा सिनियर कॉलेज उपप्राचार्य उपस्थित आहेत आणि आजच्या कार्यक्रमासाठी खानदेश मराठा पाटील मंडळाचे सचिव आदरणीय अण्णासाहेब रवींद्र पी पाटील सर हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे सहसचिव प्रवीण पाटील, त्याचप्रमाणे सहसचिव आर.डी. पाटील सर, होर्नांथरे, सहखजिनदार गिरीश पाटील, भगवानजी सोनवणे, ललित पाटील या सर्व कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत। अध्यक्ष माननीय नानासाहेब रवींद्र आर पाटील साहेबांनी स्वीकारावं असं मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करत आहे। आमचे मित्र आदरणीय नानासाहेब दिनेश पाटील यांनी मांडलेल्या सूचनेस पूर्ण अनुमोदन आहे। हिंदू संस्कृतीचे संस्थापक, आराध्य दैवत आणि मराठी संस्कृती जपत आपण ह्या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या मायभूमीला कधीही विसरणार नाही अशा या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा गणरायाला विनंती करून आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो का त्यांनी गणरायाची विनंती करू आणि आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचे। आदरणीय संस्थापक
देवीदासजी मोरे साहेब, मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय रवी पाटील सर, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष आदरणीय विश्वासराव निकम, उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर संजय वाघ, मंडळाचे सचिव आदरणीय रवी पाटील सर, या सर्वांचं मी विनंतीपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मंडळाचे अध्यक्ष विद्यमान नानासो गणरायाला विनंती करताय, गणराजाचं पूजन करताय. मी आदरणीय संस्थापकांना विनंती करेल त्यांनी दीप प्रज्वलन करावं. आदरणीय नानासो देवीदासजी मोरे साहेब आजच्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करतायत. मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रवी नानासाहेब सुद्धा दीप प्रज्वलन करतायत. आदरणीय संजय वाघ सर दीप प्रज्वलन करतायत. आदरणीय आप्पासो विश्वासरावजी निकुम दीप प्रज्वलन करतायत. आदरणीय सचिव रवींद्र पाटील सर दीप प्रज्वलन करतायत. आलेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करेन त्यांनी पुन्हा व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. खरोखर खानदेश मराठा पाटील मंडळ कल्याण या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि ज्या कार्यक्रमाची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात तो कार्यक्रम म्हणजे वधूवर पुस्तिका व ई पुस्तिका प्रकाशन सोहळा आताच एवढ्यात उद्घाटन झालं आणि उद्घाटन झाल्यानंतर गणरायाला विनंती केली आणि कार्यक्रम असाच पुढे येत आहे. पण आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. खरोखर सांगावं असं वाटतं खानदेश मराठा पाटील कल्याण मंडळाने कोविड-19 महामारीमध्ये स्वतःही त्या ठिकाणी समाजकार्य करून स्वतः त्याला मुकाबला करून मोठे दुःख झेलत डोंगरातून बाहेर पडत सुखद रस्ता करत असताना अध्यक्षांच्या मनात पाल चुचकरले आणि म्हणाले समाजासाठी काहीतरी करावं लागेल आणि हाक दिली आपल्याला काहीतरी करायचंय, कामाला लागा. आणि हा ऑनलाईन मेळावा संपूर्ण आपण प्रकाशनाकडे आज आलेलो आहोत. अशा या कार्यक्रमासाठी आपल्या जे रोपटक खानदेश मराठा पाटील मंडळ कल्याण लावलं या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष पिता तुल्य आदरणीय मोरेनाना या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. स्वतः कायम तत्पर राहून सर्वांना बरोबर घेऊन असं मंडळाची धुरा सांभाळणारे आपल्या सर्वांचे समाज कार्यकर्ते आणि आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे मंडळाचे अध्यक्ष आदरणीय नानासो श्री रवींद्र आर पाटील साहेब यांनी सुद्धा आज या ठिकाणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाची धुरा सांभाळली आणि मंडळाचं अध्यक्षपद सांभाळतायत. त्यांचं सुद्धा मी आज मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करीत आहे. मंडळाचे कार्याध्यक्ष ऑनलाईन मेळावा झाल्यापासून सतत मंडळाशी संपर्कात असून स्वतः त्या कोरोनाग्रस्त वातावरणातून बाहेर येऊन कुटुंबापासून लांब जाऊन ही धुरा सांभाळत होते असे आदरणीय अप्पासो विश्वासराव निकुम सर सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा मी मंडळाच्या वतीने शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करीत आहे. मंडळाचे उपाध्यक्ष कायम मंडळाला व्हिजिट देऊन या 16 दिवसामध्ये पुस्तिका कधी तयार होईल यासाठी तत्पर असणारे डॉक्टर संजय वाघ सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. तरुण तडफदार आणि मंडळाची तो आणि सतत कार्यरत असणारे रात्री बेरात्री फोन करून आदेश द्यावा आणि सर्व सभासदांना कामाला लावावं असं मंडळाची मुलुक मैदानी तोप म्हणजे मान्यवर सचिव साहेब अण्णासो रवींद्र पी पाटील सर सुद्धा ह्या कार्यक्रमाला उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा मी मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसेच दोन्ही सहसचिव आदरणीय सन्माननीय प्रवीण पाटील सर आदरणीय सन्माननीय आरडी पाटील सर होणांथे त्याचप्रमाणे सहखजिनदार आदरणीय गिरीजी पाटील सर त्याचप्रमाणे सदस्य भगवानजी सोनवणे आणि तंत्रज्ञान विकसित करणारे लिटिंग चॅम्पियन मंडळाचा नव तरुण सभासद ललितजी पाटील साहेब यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि कार्यक्रमामध्ये आता पुढे जात खरोखर 25 डिसेंबरला जो कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाचं वाटचाल करत आपण पुढे जात आहोत आणि पुढे जात आज रविवार नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आंतरराष्ट्रीय वर्षामध्ये आणि हा कार्यक्रम इथपर्यंत आणत असताना या दिवसामध्ये आपण नवीन तंत्रज्ञान विकसित करून ह्या मंडळाची ई पुस्तिका कशी प्रकाशित करणार आहोत असं प्रास्ताविक घेऊन येत आहेत आपले मंडळाचे आदरणीय सचिव अण्णासो रवींद्र पी पाटील सर.
मी विनंती करेल रवींद्र पी पाटील सरांना की आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना आपण सादर करावी. जय खानदेश. सन्माननीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष रवी नाना, आपल्या मंडळाचे संस्थापक नानासाहेब देवीदास मोरे, मंडळाचे कार्याध्यक्ष निकुम आप्पा, उपाध्यक्ष वाघ सर, त्याच्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले सहसचिव आर.डी. पाटील, प्रवीण पाटील, गिरीश पाटील, सोनवणे सर आणि आजचे सूत्रसंचालक माझे मित्र दिनेश पितांबर पाटील, सर्वांचं या ठिकाणी मी या ठिकाणी स्वागत करतो. 25 डिसेंबरला आपला वधूवर मेळावा झाला आणि आज 10 जानेवारी 2021 अतिशय अल्प वेळामध्ये आपण ई पुस्तिका लोकांच्या हाती देणार होतो, वधूवरांच्या हाती देणार होतो. पण आपल्या मंडळाची परंपरा कायम ठेवत आपण ई पुस्तिकाच नाही तर आपण सर्वांना पुस्तिकेची हार्ड कॉपी सुद्धा या ठिकाणी देणार आहोत. समाज बांधवांनो, आपल्या मंडळाने जो वधूवर मेळावा आयोजित केला होता, या मंडळाचा जो वधूवर मेळावा होता यावर्षी रद्द झालेला होता. पण समाज बांधवांच्या आग्रहास्तव आणि वधूवरांचे एवढे फोन येत होते, त्यांच्या आग्रहास्तव आपण हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला आणि 15 ते 17 दिवसात रात्रंदिवस एक करून आपण ई बुक तयार केलं आणि ई बुकच्या बरोबरच जे हार्ड कॉपी बनवण्यासाठी अत्यंत किचकट काम असतं ते किचकट काम आपण हाती घेतलं. ती म्हणजे स्वतंत्र पुस्तिका, प्रत्यक्ष पुस्तिका, ती सुद्धा आपण या ठिकाणी आज प्रकाशित करणार आहोत. अतिशय आनंद होत आहे. या पुस्तिकेसाठी जे आपले समाज बांधव आहेत, या समाज बांधवांनी अनमोल मदत केलेली आहे, आर्थिक मदत केलेली आहे. असं ठरलं होतं की सुरुवातीला आपण 6 ते 10 जाहिराती घ्यायच्या, पुस्तकाला जेवढा खर्च येईल तेवढेच आपण जाहिराती घ्यायच्या आणि समाज बांधवांनी, जाहिरातदारांनी जाहिरातींचा पाऊस पडला आणि तेव्हाच आपण अध्यक्षांना सांगितलं की नानासाहेब आपल्याला आता जाहिराती बंद कराव्या लागतील. आणि खरोखरच जे जाहिराती देणारे राहून गेलेत त्यांची मी मंडळाच्या वतीने माफी मागणार. पुढच्या वर्षी आपण भव्य दिव्य फिजिकली वधूवर मेळावा आयोजित करणार आणि त्यांच्या जाहिराती आपल्या हार्ड कॉपीमध्ये घेणार, असं मी सर्व जाहिरातदारांना विनंती करतो. आज जे पुस्तक प्रकाशित होणार आहे त्या पुस्तकामध्ये अनेक अडचणी येत होत्या. मुला मुलींनी ऑनलाईन फॉर्म भरलेले होते. ऑनलाईन फॉर्मची जे सिरियल होती ती खूप चुकीची होती. पण आम्ही हार्ड कॉपी बनवताना क्वालिफिकेशन प्रमाणे, शिक्षणाप्रमाणे सगळ्यांचं पुस्तक बनवलेलं आहे. ज्याप्रमाणे क्वालिफिकेशन असेल त्याप्रमाणे चढत्या क्रमाने आपल्या पुस्तकाची रचना झालेली आहे. या पुस्तकासाठी रात्रंदिवस मेहनत करणारे माझ्या बरोबर जे पदाधिकारी होते त्यांचे मी मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानेन. या ठिकाणी ज्या जाहिरातदारांनी आर्थिक मदत केलेली आहे त्यांचे मी या ठिकाणी जाहीर आभार मानेन. आणि या ठिकाणी मदत करणारे माझे जे सहकारी 2 लोकांचे नाव तर मी नक्कीच घेऊ इच्छितो. एक आपले ललित कुमार पाटील, त्याच्यानंतर आर.डी. पाटील, निकुम आप्पा, भोसले आबा, त्याच्यानंतर वाघ सर मध्ये येऊन आम्हाला मार्गदर्शन करत होते. खरोखरच या टीमने जे सहकार्य केलेलं आहे ते न विसरण्यासारखं आहे. त्याचबरोबर माझ्या मंडळाचे जे शहर प्रमुख आहेत, उपशहर प्रमुख आहेत, विभाग प्रमुख आहेत, यांनी नोंदणीसाठी जे सहकार्य केलेले आहे त्यांचे सुद्धा मी मंडळाच्या वतीने आभार मानतो. समाज बांधवांनो, या ई पुस्तिका तुम्हाला नक्कीच आवडेल. अतिशय सुंदर आणि अतिशय रचनात्मक अशा पद्धतीची ही ई पुस्तिका झालेली आहे. आणि आम्ही मला वाटतं मंगळवार किंवा बुधवार पासून जी आपली प्रत्यक्ष हार्ड कॉपी आहे ती सुद्धा वधूवरांना, त्यांच्या पालकांना व जाहिरातदारांना देण्याचे नियोजन करीत आहोत. तर येणाऱ्या मंगळवारी किंवा बुधवार पासून आपल्या ऑफिसच्या कार्यालयामध्ये येऊन सगळ्यांनी आपली हार्ड कॉपी घ्यावी. आणि आज किंवा उद्या दुपारपर्यंत आम्ही प्रत्येक नोंदणीधारकाला, ज्या वधूवरांची नोंदणी झालेली आहे त्यांचा जो रजिस्टर नंबर झालेला आहे आपल्या मंडळाकडे, त्या रजिस्टर्ड नंबरवर ई पुस्तिका उद्या दुपारपर्यंत
किंवा संध्याकाळपर्यंत दिली जाईल. म्हणजे उद्या दुपार म्हणजे सोमवारी संध्याकाळपर्यंत प्रत्येक वधूवराला आपली ई पुस्तिका जो आहे त्यांच्या घरी बघायला मिळेल असे मी मंडळाच्या वतीने या ठिकाणी जाहीर करत आहे. या ठिकाणी जे जे लोकांनी सहकार्य त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय खानदेश. धन्यवाद अण्णासाहेब. नवीनच संकल्पना, नवीनच प्रेरणा होती आणि कोरोना-19च्या महामारीनंतर आपण समाजाला विसरला नाही. खानदेश मराठा पाटील मंडळ कल्याण यांचा हा आन बान शान असलेला कार्यक्रम म्हणजे वधूवर सूचक मेळावा आणि त्याच्या पुस्तिकेचं प्रकाशन. या कार्यक्रमासाठी असणारे आदरणीय, या कार्यक्रमात उपस्थित असणारे मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय माझे वरिष्ठ बंधू विश्वासरावजी निकुम साहेब यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करून व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले परम आदरणीय मंडळाचे संस्थापक देवीदासजी मोरे नाना, तसेच आपल्या कल्याणमधील अत्यंत लोकप्रिय समाजसेवक व आपल्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब रवींद्रजी पाटील, आमचे उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर संजयजी वाघ सर, तसेच आपल्या मंडळाचे सचिव सन्माननीय रवींद्र पाटील अण्णासाहेब, मंडळाचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालक नानासाहेब दिनेश पाटील सर व उपस्थित सर्व पदाधिकारी सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज या 15 दिवसामध्ये इतिहासात मला वाटतं दोन्ही कामं एकाच वेळेस 15 दिवसात होणं हे फार अवघड काम होतं, कारण की बुलेट ट्रेन आणि मेट्रो ट्रेन एकाच ट्रॅकवरून आपल्याला धावून न्यायची होती. कारण की आधी फक्त आपल्याला एक ई पुस्तक आपण प्रकाशित करणार होतो, नंतर सर्व संमतीने आपण हार्ड कॉपी द्यायचं ठरवलं. म्हणून म्हटलं की मी बुलेट ट्रेन आणि मेट्रो ट्रेन एका ट्रॅकने आपल्याला न्यायची होती. आणि या कार्यक्रमात हे पुस्तक आणि ई बुक प्रकाशित करताना खूप आनंद होत आहे, कारण की मला सांगावंसं वाटेल की प्रवर्तक खरं म्हणजे आपले सचिव अण्णासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे होतोच. वास्तव जर तुमच्या समोर मी मांडलं तर तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, एवढं काम अण्णासाहेबांनी केलेलं आहे. खरोखर रात्री 3-3 वाजता एकदम आमचं फोनवर बोलत होतं, 3 वाजेपर्यंत त्यांचं करेक्शन सुरू होतं. 12:30 वाजता फोन आला होता त्यांचा. म्हणजे इतकं खूप त्यांनी व्यवस्थित बांधणी केली. आणि अर्थात एक समोर जे 2 जण बसलेले आहेत, का की याच्यात लॅपटॉप मध्ये जे ते व्यवस्थित त्यांनी सांभाळलं. तसेच आम्ही सगळे अधूनमधून आमच्या परीने आम्ही काम करत होतो, नोकरी सांभाळत होतो आणि म्हणून खूप आनंद होते. कारण की हा इतिहास आहे की 25 डिसेंबरला आपण मेळावा जाहीर केला किंवा घेतला आणि आज 10 जानेवारीला आपण पुस्तक प्रकाशित करत आहोत. मी सगळ्यांचं, आमच्या मंडळाचं मनपूर्वक आभार मानतो. आणि सगळे जे आता या पुस्तकात नोंदणी केलेले किंवा पुस्तक पाहून काहीतरी विवाहोत्सुक असलेले सगळ्यांचे जास्तीत जास्त विवाह जमवत आणि खूप आनंदाने आणि खूप मोठ्या मनाने देश सेवा वगैरे करून त्यांनी चांगला संसार करावा अशीच मी एक विनंती करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आप्पासाहेब. कार्याध्यक्षाची धुरा सांभाळताना, आपल्या विद्यालयाची जबाबदारी पार पाडत असताना आपण केलेलं अमूल्य कार्य खरोखर शोभनीय आहे. असेच आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय डॉक्टर संजय वाघ यांनी सुद्धा आपलं मनोगत या ठिकाणी आज पुस्तिका प्रकाशन सोहळ्यात व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. आदरणीय संजय जीवा. धन्यवाद पाटील सर. खानदेश मराठा पाटील मंडळ कल्याण ऑनलाईन वधवत पुस्तिका व ई पुस्तिका प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब पाटील, संस्थापक आदरणीय नानासाहेब देवीदास मोरे, कार्याध्यक्ष आप्पासाहेब निकुम, सचिव श्री रवींद्र पाटील सर, सूत्रसंचालक दिनेश पाटील सर,
तांत्रिक सहकार्य ललित कुमार, आय.डी. पाटील सर, प्रवीण पाटील सर, गिरीश पाटील सर. मित्रांनो, या वधूवर सूचक पुस्तिका प्रकाशन सोहळ्याच्या बाबतीत बोलायचं म्हटल्यानंतर मगाशीच अण्णासाहेबांनी प्रस्तावनेमध्ये सांगितलं की मेळावा होणार की नाही होणार या कन्फ्युज होतं. पण आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा वधूवर सूचक मेळावा ऑनलाईन का असेना यशस्वी झाला. यशस्वी म्हणण्यापेक्षा आम्हीच्या अपेक्षेप्रमाणे प्रचंड यशस्वी झाला आणि याला सर्व श्रेय आमचे पदाधिकारी आणि तुम्ही सर्व समाज बांधवांना आहे. या ई पुस्तिकेच्या बाबतीत थोडक्यात सांगायचं म्हटल्यानंतर मित्रांनो, 25 डिसेंबर आपला वधूवर सूचक मेळावा संपन्न झाला. पण मेळावा संपन्न झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मोठं काम पडतं ते म्हणजे पुस्तक तयार करण्याचं. कारण पुस्तक तयार करायचं म्हटल्यानंतर काना मात्रा विलंटी इकडे प्रचंड एवढं काम असतं की कितीही आपण करेक्शन केलं तर कुठेतरी छोटीशी चूक राहूनच जाते, सामान्य चूक. पण हे पुस्तक प्रकाशनाचं जे काम होतं हे अवघ्या 15-16 दिवसांमध्ये तयार करणं अवघड होतं. पण एक अभिमानानंच पण सांगावं असं वाटतं मित्रांनो, समाज बांधवांनो, अध्यक्ष नानासाहेबांच्या मार्गदर्शनाने मी प्रत्यक्ष नाव घेतो. कारण जे खरं आहे ते खरं आहे. कारण माझा तो गुणधर्म आहे, ज्यांनी चांगलं काम केलं असेल त्यांचं कौतुक हे केलंच पाहिजे. काही लोक फक्त पदासाठी काम करतात, फोटोसाठी काम करतात आणि काही लोक आपलं कर्तव्य म्हणून काम करत असतात. आणि अशा कर्तव्य भावनेने काम करणारे लोक जर असतील तर तो कुठलाही कार्यक्रम असतो, कुठलाही मंडळ असतो, ते यशस्वी होत असतो. हा आमचा अनुभव आहे. तर या पुस्तक सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये आपल्या मंडळाचे कार्याध्यक्ष निकुम साहेब सर, आप्पासाहेब निकुम, आदरणीय रवींद्र अण्णा पाटील सचिव, सहसचिव आय.डी. पाटील सर, सहसचिव दुसरे आपले प्रवीण पाटील सर, आमचे एक मित्र उपलब्ध नाही तिथं, आदरणीय बाळासाहेब भोसले सर, दिनेश पाटील आणि हा संपूर्ण जो कार्यक्रम सगळा पुस्तिका तुमच्यावर पोहोचण्याचं महत्वाचं साधन म्हणून जे काम केलेले ललित कुमार, या 5-7 लोकांनी प्रचंड मेहनत घेतली मित्रांनो. प्रचंड मेहनत म्हणजे त्यांचं वैयक्तिक आणि तुमच्या वतीने त्यांचं कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. मी जरी उपाध्यक्ष असलो, माझ्याजवळ वेळ नव्हता, पण तरी पण जसा जसा वेळ मिळत होता तसा ऑफिसमध्ये जात होतो, कार्याचा आढावा घेत होतो, सगळं काही दिसत होतं. अण्णासाहेब कधी कधी येवायचं, म्हटलं अण्णा तुम्ही पुढे चला, करत राहा, आणि ते करत राहिले. रात्री आपण मगाशीच आमच्या कार्याध्यक्षांनी सांगितलं सकाळी 3 वाजेनंतर, तू खोटं वाटेल मित्र, 3 नाही, सकाळी 4-4:30 वाजेपर्यंत हे प्रिंटिंग प्रेस मध्ये होते. मी प्रत्यक्ष फोन करून विचारलेलं होतं एवढ्या प्रचंड कामामध्ये. आणि हा सगळा ई पुस्तक हार्ड कॉपी पुस्तक प्रकाशन सोहळा हा यशस्वी झाला या सर्व शिलेदारांच्या वतीने. आणि मी पुन्हा सांगते मित्रांनो, ज्या मंडळामध्ये, ज्या संघटनेमध्ये निस्वार्थी भावनेने तन मन धनाने काम करणारे जर लोक असतील ना, ते मंडळ, ती संघटना यशस्वी होत असते. आणि याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आपलं खानदेश मराठा पाटील मंडळ. ऑल क्रेडिट गोज टू आवर एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर. आणि मी म्हणून याचं पुन्हा अभिनंदन करतो. काही चुका झाल्या असतील आमच्याकडनं, त्या चुका आमच्या म्हणून तुम्ही माझ्याकडे स्वीकारा, त्या मी आम्ही पदरात पाडतो. आणि पुढे भविष्यामध्ये काही सजेशन असेल, शेवटी बघा मित्रांनो, मंडळ हे सर्वांचं आहे, माझे एकट्याचं नाही, नानासाहेबांचं एकट्याचं नाही, हे सर्व समाज बांधवांचं मंडळ आहे. आणि प्रत्येकाने या मंडळामध्ये कधी यावं, मार्गदर्शन करावं, मेहनत करावी. काही तुम्हाला फुल नाही फळाची पाकळी किंवा खारीचा वाटा जेवढं काही मदत करता येईल तेवढं मंडळाला करावं अशी तुम्हाला आव्हान करतो, विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय आदरणीय वाघ सर. खरोखर खानदेश मराठा पाटील मंडळ कल्याण हे मंडळ स्थापन झाल्यापासून आज इथपर्यंत आपण आगेकूच केलेली आहे. अभिमानाने सांगावं लागतं, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असा एक जिल्हा नाही का तिथं आमचा खानदेशी मराठा बांधव नोकरीच्या निमित्ताने पोहोचलेला नाही. पूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधवांचं आणि महाराष्ट्राचं लक्ष असतं कधी प्रकाशित होईल खानदेश मराठा पाटील मंडळ कल्याणची वधूवर पुस्तिका. आणि आज तो दिवस आला. आमचे सभासद असलेले, आम्हाला सातत्याने आमच्यावर प्रेम करणारे माननीय श्री विकासजी पाटील बापूसाहेब पुणे, खरोखर खानदेशची शान, उद्योजक, खानदेश भूषण असणारे माननीय विकासजी पाटील साहेब बापूसाहेब सुद्धा आपल्याला आज या पुस्तिके संदर्भात मनोगत व्यक्त करणार आहे. त्यांनी ते करावं असं मी त्यांना विनंती करतो. काय बोलू, एकाला आवाज दिला तर दुसरा सुद्धा हजर असतो. असे समाज बांधव आपले नाशिक मधले आदरणीय माननीय अण्णासो, माननीय स्वप्नीलजी बादशाह साहेब,
यांच्या आज 175 देशामध्ये फर्टिलायझरच्या शाखा आहेत आणि ते सुद्धा आदरणीय संस्थापक, अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवांशी विचारतात का हो समाजाचं कार्य कुठपर्यंत चालू आहे, यावर्षी वधूवर मेळावा आहे का नाही, असे स्वप्नील बच्छाव साहेब नाशिकवरनं आज ऑनलाईन मेळाव्याचं पुस्तक प्रकाशनाच्या संदर्भात आपलं मनोगत व्यक्त करतायत. त्यांनी ते करावं असं मी त्यांना विनंती करतो. खरोखर बांधव तर बरोबर येतातच, भगिनी पण बरोबर आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाल कल्याण समितीच्या सभापती आदरणीय माननीय सौ वैशालीताई पाटील ह्या सुद्धा दरवर्षी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. ह्या सुद्धा म्हणत होत्या ह्या वर्षी आपल्याला वधूवर सूचक मेळाव्याचं प्रकाशन करायचं आहे का नाही. तर ताईंचं लक्ष होतं, ताई विचारत होत्या आणि मी ताईंना विनंती करतो आजच्या ऑनलाईन वधूवर पुस्तिकेच्या संदर्भात सुद्धा माननीय सौ वैशालीताई पाटील आपण सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी विनंती करतो. नमस्कार, मी नगरसेविका वैशाली अर्जुन पाटील. आपल्या सर्व समाज बांधवांना माझ्याकडून नमस्कार. आज आपलं पुस्तिका सोहळा आज आपला 5 वाजता आहे आणि 25 डिसेंबरला आपला वधूवर सूचक मेळावा झाला. आपले कोरोनाच्या काळात सुद्धा आपले जे बांधव आहेत, खानदेश समाज बांधव आहेत, यांनी आपल्यासाठी आज पुस्तिका उपलब्ध करून दिली आहे. तर त्याचा फायदा आपण सर्वांनी जास्तीत जास्त सर्वांनी घ्यावा आणि सर्वांचे मी तर हीच शुभेच्छा देते की त्याच्यातून सर्वांचे छान विवाह जुळावेत आणि ते विवाह शेवटपर्यंत छान टिकून राहावे ही माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सर्व आपल्या समाज बांधवांना. आणि आपले जे समाज बांधव आहेत हे एवढे ताकदीने म्हणजे हे काम करतात, त्यांना तर खरोखर माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत की आपला खानदेश मंडळासारखं काम हे मी कुठेही आजपर्यंत बघितलं नाही आहे आणि ते काम आज आपल्या खानदेश मंडळामध्ये आजपर्यंत चाललंय आणि असंच काम आपल्या खानदेश मंडळात चालत राहावं ह्या माझ्याकडून खूप खूप त्यांच्यासाठी शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. खानदेश मराठा पाटील मंडळ कल्याण आयोजित वधूवर सूचक ई पुस्तिका आणि हार्ड कॉपी प्रकाशन सोहळ्यासाठी अशा वेळात वेळ काढून आपल्या मंडळाचे सल्लागार आदरणीय भारतीय जनता पार्टीचे महासचिव, ओबीसी महासंघाचे महासचिव आदरणीय प्रशांतजी पाटील आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यांनी ते करावं. सन्माननीय आदरणीय प्रशांतजी पाटील. आज विशेष करून तुम्हा सर्व बांधवांना एक सांगू इच्छितो की करोनाचा इतका खडतर काळ होता की ह्या काळामध्ये कोणी कोणाकडे जाणं येणं पसंत करत नव्हतं. स्वतःच्या जवळच्या जीवाभावाच्या नातेवाईकांशी संपर्क करणं कठीण होतं. सगळ्यांना करोनाची इतकी भीती होती की कोणाच्या संपर्कात दुर्दैवाने जर आलं आणि त्याला करोना असेल तर आपल्यालाही करोना होऊन जाईल, इतकी भीती असताना सुद्धा खानदेश मराठा जो आपला एक संघ आहे या कल्याणमध्ये, ज्याचे अध्यक्ष आज रवी पाटीलजी आहे आणि सचिव पण रवींद्र पाटीलजी आहे आणि संस्थापक आपले नानासाहेब आहेत, ह्यांच्या सगळ्यांच्या खूप प्रयत्नाने आणि नियोजनपूर्ण पद्धतीने डिसेंबरमध्ये जो वधूवर मेळावा यांनी ऑनलाईन पद्धतीने घेतला तो खूपच वाखाणण्याजोगा आहे. आणि आपण सगळे बांधव आज 300-400 किलोमीटर अंतराने ह्या कल्याण नगरीमध्ये आलेलो आहोत आणि अशा कल्याण नगरीमध्ये आलेल्या आपल्या ह्या सोबतच्या बांधवांनी हे स्तुत्य उपक्रम केलेला आहे आणि ह्या उपक्रमाला आपण सगळ्यांनी भरघोस असा प्रतिसाद या पुढेही द्यायला पाहिजे आणि आजपर्यंत तुम्ही दिलेला आहे त्याबद्दल काही वादच नाही आहे. परंतु ह्या विशेष काळामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी हा वधूवर मेळावा आयोजित केला त्याबद्दल मी खानदेश मराठा महासंघाला मी खूप मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन करतो की असेच तुम्ही कार्यक्रम करा. आम्ही सगळे मराठी बांधव तुमच्या सोबत आहोत, तन मन धनाने तुमच्या सोबत आहोत. फक्त तुम्ही पुढे चला आणि आम्ही तुमच्या सोबत राहू. धन्यवाद. खरोखर आज मन भरून येतंय. नवीन संकल्पना होती, ऑनलाईन पुस्तिकेचं मेळाव्याचं प्रकाशन आज होणार होतं. सर्वांना चाहूल लागली होती. माहेरवरून लेक सासरीने घातली होती. आपल्या लेकीचं आणि लेकाचं लग्न जुळवण्यासाठी समाज बांधव एकत्र आलेले होते आणि हे रोपटं लावलेले संस्थापक खरोखर वाट बघून होतात का मंडळ कुठपर्यंत आलेलं आहे, काय कार्य चालू आहे.
आणि हा पहिला संकल्पना, पहिला विचार घेऊन आपण पाय ठेवला होता, पण आतापर्यंत सुद्धा कुठलीही अडचण तांत्रिक आपल्याला आलेली नाही. आणि अशा कार्यक्रमासाठी आपले उपस्थित राहिलेले आपल्या खानदेश महाडा पाटील मंडळ कल्याणचे संस्थापक आदरणीय माननीय सौ नानासौ देवीदासजी मोरे साहेब यांना मी विनंती करेन का तुम्ही ऑनलाईन वधूवर पुस्तिका आणि ई पुस्तिका प्रकाशन सोहळ्यासंदर्भात आम्हाला चांगल्या विचारांचं विचार पुष्प गुंपावं. आदरणीय नानासौ देवीदासजी मोरे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय नानासाहेब गडी पाटील, आपले कार्याध्यक्ष सन्माननीय बापूसाहेब बाप्पासाहेब, मंडळाचे सचिव अण्णासाहेब रवींद्र पाटील, उपाध्यक्ष डॉक्टर संजयजी वाघ, सहसचिव आर डी पाटील साहेब, प्रवीण पाटील साहेब, गिरीश पाटील, भगवान पाटील साहेब, आमचे अतिशय चांगले बोर्ड शब्दामध्ये सूत्रसंचालन करणारे दिनेश पाटील साहेब, अजून आपल्या मंडळातले सर्व कार्यकारी सदस्य आज जे उपस्थित राहिले नसतील, लग्नानिमित्त गावी गेलेले, त्यांचं सुद्धा मी नाव घेऊ इच्छितो. आपल्या या सर्व कार्यक्रमामध्ये ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं पण आज उपस्थित राहिले नसतील तरी त्यांचं योगदान आपल्या मंडळाला कायमच असतं आणि आज सुद्धा आहे. मित्रहो, आपल्या मंडळाची स्थापना 2013 पासून झाली. आपण काही कार्यक्रम निश्चित केले आणि अशा वाटचालीमधून आपण हे कार्य सुरू करत असताना आपण 3 कार्यक्रम आयोजित केले होते. 3 कार्यक्रम आपले हे व्यवस्थित चांगल्या प्रकारे पार पाडत होतो. जनतेचा आपल्याला विश्वास होता, जनतेने आपल्याला विश्वास टाकला आणि आपण पुढे जात गेलो. असं करत असताना आपला कुठलाही कार्यक्रम आजपर्यंत अयशस्वी झालेला नाही. ही आपल्या मंडळाची, आपल्या कार्यकारिणीची खूप मोठी ताकद आहे. ह्या वर्षी एवढी मोठी बिकट परिस्थिती गेल्या मार्च पासून होती. आम्ही घरातच बसलो होतो. कसं होणार यावर्षी मंडळाचं, कसं होणार मंडळाचं. मित्र हो, आनंदाची सांगायची गोष्ट तुम्हाला की काही झालं तरी आम्ही आर्थिक व्यवहाराकडे अतिशय चांगल्या भावनेने, मेहनतीने त्याच्याकडे बघत असतो आणि त्या आर्थिक व्यवहार करत असताना कुठलीही ती तडजोड केली जात नाही आणि तो व्यवहार वेळेवर कसा होईल याची आम्ही नेहमी धावपळ करत असतो. आणि ह्या वर्षी सुद्धा नानासाहेब एवढ्या बँकेची कठीण परिस्थिती असताना नंबर लावून आपले खजिनदार आम्ही त्या ठिकाणी जाऊन बँकेची सगळी माहिती घेतली आणि ऑडिट रिपोर्ट वेळेवर आपण मंडळाला सादर केला. हे आपल्या मंडळाचं सगळ्यात पहिलं मोठं योगदान आहे. तो ऑडिट रिपोर्ट आता तयार झालेला आहे. फक्त आपण एजीएम नाही घेतलेली याच्या गोष्टीमुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये तो आपण सादर सुद्धा करू समाजाला. तर आपण अशा या गोष्टी वेळेवर करत असतो. तरी हे करत असताना पुढची वाटचाल आपली वधूवर मेळाव्याची होती. मेळावा कसा घ्यायचा, कसं होईल, काय होईल, परंतु आपल्या कार्यकारिणीमध्ये तरुण तडफदार सहकारी असल्यामुळे त्यांना ही गोष्ट कधीही अशक्य वाटत नाही आणि म्हणून त्यांनी तो वेळा उचलला. आपण मेळावा घ्यायचा, ऑनलाईन तरी घ्यायचा. थोडस मनाला खंत वाटत होती आणून जाऊन मेळा आपण एवढे मोठमोठे मेळावे घेतो, खूप लोक येतात, खूप प्रशंसा करतात, ऑनलाईन मेळाव्यामध्ये कसं काय होईल. तरी आपल्या या कार्यकारिणीने विशेष करून आपले सचिव यांनी पुढाकार घेऊन नानांच्या मार्गदर्शनाखाली, सहकार्यांच्या मार्गदर्शनाखाली असा हा कार्यक्रम घडून आणला. आणि मग त्यांनी जी सुरुवात केली, आपली ड्युटी सांभाळून चांगल्या प्रकारे नोंदणी केली, लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. हे करत असताना ऑनलाईन पुस्तिका द्यायची पण ऑफलाईन पुस्तिका कशी होईल ही पण मोठी शंका होती. कारण पुस्तिका बनवण्याचा अनुभव मला खूप आहे. गेल्या 2013 पासून मी पुस्तिका बनवण्याचा अनुभव घेतोय. प्रेसमध्ये जाऊन किती त्रास होतो हे मी सहन केलेलं आहे. पण ती धुरा आमच्या साथींनी सांभाळली आणि आताच मला हे सांगितलं की प्रेसमध्ये जाऊन किती त्रास सहन केला आणि कशा प्रकारे पुस्तिका आपण प्रदर्शित केली. हे खरोखर कौतुकास्पद आहे आणि असंच काम त्यांनी पुढे चालू ठेवावं आणि मंडळाला चांगली प्रगती करून दाखवावी. माझा सदैव त्यांच्या पाठीमागे हात असेल हेच मी सांगू शकतो. आणि ह्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी सचिव अण्णासाहेब, आप्पासाहेब वाघ सर, आर डी पाटील सर, अजून आपले सहकारी ज्यांनी या कार्यक्रमामध्ये मदत केली
शारीरिक आर्थिक या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या मंडळाची प्रगती अशीच पुढे चालू ठेवा. मी तुमच्या पाठीमागे सदैव असेन एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश. धन्यवाद नानासाहेब. खरोखर रोपटं लावलं आणि रोपटं वाढत आहे आणि 2021 ची वाटचाल करत आहोत. नवीन विचार नवीन तंत्रज्ञान घेऊन बाहेर आलो आणि पहिला मेळावा. विद्यमान अध्यक्ष आजही नवीन तरुणीत असतानाचा दिलेला शब्द आणि दलित पाटलांनी उचललेला शब्द उचलला आणि आज ऑनलाईन प्रकाशन मेळावाचा क्षण येऊन समोर ठेवलाय. माझ्या लेकीचं लग्न जमलं पाहिजे, माझ्या लेकाचं लग्न जमलं पाहिजे. समाज बांधव आतुर झालेले आहेत. अशा ह्या पुस्तक सोहळ्याचं प्रकाशन करण्यासाठी आलेल्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो का आज आपल्या ई पुस्तिकेचं प्रकाशन सोहळा संगणकावर आत्ताच या क्षणात सर्वांच्या साक्षीने होणार आहे. मी सन्माननीय नानासो, सन्माननीय अण्णासो, अप्पासो, अण्णासो यांना मी विनंती करतो का त्यांनी आजच्या आपल्या मेळाव्याचं पुस्तिकेचं ई प्रकाशन सोहळ्याचा क्षण जो प्रथमच खानदेश मराठा पाटील मंडळ कल्याण यांनी विज्ञान तंत्रज्ञान बरोबर घेऊन ललित पाटलाची साथ आणि आर डी पाटलाचं अमूल्य सहकार्य घेऊन आज प्रकाशन सोहळा करतायत. मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय नानासाहेब रवींद्र पाटील यांनी आताच संगणकाद्वारे आपल्या खानदेश मराठा पाटील मंडळाच्या ई पुस्तिकेचं प्रकाशन केलेलं आहे. न भूतो न भविष्य आणि समाजाचा मंडळाचा कायम असणारा मोठी शान वधूवर सूचक मेळाव्याचं प्रकाशन आता ज्या ठिकाणी पार पडलेलं आहे ऑनलाईन ई पुस्तिका प्रकाशन सोहळा. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. खरोखर मित्रांनो, गाव सोडून बालपणात इथं आले, कल्याण नगरीमध्ये लहानाचे मोठे झाले. मार्च महिन्यापासून कोविड-19 ची महामारी सुरू झाली. स्वतःचा समाजकार्याचा ठसा कल्याणमध्ये भरभर मिरवत होते. गरिबाला सहकार्य करत होते. समाजाच्या बांधवांना आवाज देत होते. गोरगरिबांच्या मदतीसाठी धावत जात होते. स्वतःला कधी विचार केला नाही आणि तेच ग्रासले गेले आपल्या मंडळाचे अध्यक्ष. त्यात ते समाजकार्य आणि कायम स्वतःचा प्रामाणिकपणा आणि स्वच्छपणा ठेवून त्यातनं बाहेर आले आणि हाक दिली. चला रे, वधूवर सूचक मेळावा करायचंय ऑनलाईन आणि उभे राहिले आणि सर्वांचं भलं करणारे, त्यांच्या पाठीशी सदैव मंडळ उभं राहणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि खानदेश मराठा पाटील मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय रवींद्र आर पाटील साहेबांना मी विनंती करेन का ऑनलाईन वधूवर पुस्तिका आणि ई पुस्तिका प्रकाशन सोहळ्याबद्दल आपण अध्यक्ष स्थानावर आपले विचार या ठिकाणी मांडावेत आणि आम्हाला योग्य असं मार्गदर्शन करावं. आदरणीय नानासो रवींद्र आर पाटील साहेब. खानदेश मराठा पाटील मंडळ कल्याण आयोजित वधूवर पुस्तिकेचं आज या ठिकाणी अनावरण झालेलं आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवप्रभू क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन, गणरायाला वंदन करून या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचं रीतसर आपल्या मंडळाचे संस्थापक देवीदास नाना मोरे व मी अध्यक्ष या नात्याने मंडळातील सर्व पदाधिकारी यांच्या समवेत या ठिकाणी पुस्तिकेचं उद्घाटन झालेलं आहे हे मी आज या ठिकाणी जाहीर करतो. खरं तर मित्रांनो, अनेक वक्त्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांनी आपापली मतं मांडलेली आहेत. आजचा काळ खूप कठीण आहे, अजूनही कठीण आहे. येणारा काळ किती दिवस आपल्याला कठीण जाईल याची कुणालाही कल्पना नाही. आणि हा काळ फक्त कल्याण महाराष्ट्र देशापुरता मर्यादित नसून हा पूर्ण जगावर आलेलं संकट आहे. कोरोनाच्या महामारी काळामध्ये भाऊ भावाला ओळखत नव्हता, मुलगा बापाला ओळखत नव्हता, मुलं मुलाला ओळखत नव्हती, ही परिस्थिती झालेली होती. अशा परिस्थितीवर मात करून आपण सर्वजण त्यातून गेलेलो आहेत. गेली 8 महिने 20 मार्चला आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी लॉकडाऊन जाहीर केलं. त्यानंतर प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जाहीर केलं.
या सगळ्यानंतर जी परिस्थिती या देशावर आली ती परिस्थिती कुणालाही असं माहीत नव्हतं की नेमकं कोरोना काय आहे, कोरोनावर काय केलं पाहिजे, त्याची कशी आपण काळजी घेतली पाहिजे, कसे इंजेक्शन घेतले पाहिजे, कोणालाच काही माहित नव्हतं। आणि अशा परिस्थितीतून आपण सर्वजण जात होतो आणि अशा काळामध्ये मंडळांनी त्या काळामध्ये लोकांना मदत व्हावी या भावनेतून प्रयत्न केले। आपल्या मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी एक विचार समोर आणला की आपण नागरिकांना, जे मजूर होते, जे रोजगार होते, जे गरजू होते, अशा लोकांना मदत केली पाहिजे। आणि त्या काळामध्ये आपले पदाधिकारी घरोघरी न घाबरता न डगमगता एक पिशवी घेऊन आपली देणगी कशा स्वरूपाने मिळेल या स्वरूपात ती मंडळी फिरत होती की स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ही मंडळी आपल्याकडे येऊन आपण आदिवासी भागात गेलो, आपण आपल्या मराठा समाजातील गरीब गोरगरीब यांना मदतीचा हात आपल्याकडून जाईल, हे मंडळाचे विचार होते। या मंडळाचा विचार होता तो, इथं वैयक्तिक कोणाचा विचार नव्हता। आज मी अध्यक्ष आहे, उद्या अजून कोणतरी 5 वर्षांनी अध्यक्ष होईल, परंतु या ठिकाणी हा जो विचार घेऊन आम्ही काम करतोय त्या विचारातून आम्ही लोकांना मदतीची हाक आम्ही त्या ठिकाणी दिली। लोकांनी भरभरून त्या टायमाला मदत केली या कठीण परिस्थितीमध्ये। अशा परिस्थितीमध्ये अनेक लोक बाधित झाले, त्यामध्ये मी स्वतः बाधित झालो। आपले अनेक लोक मरण पावले, जे कधी आपण अपेक्षा केली नव्हती की आपली माणसं अशी याच्यातून जातील। या कठीण परिस्थितीतून सामना आपण करत होतो। आपली चांगली लोक आपल्याला काही सोडून गेली, काही चांगली लोक याच्यात बाधित झाली, अनेक लोकांवर आर्थिक संकट आले, अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या। अशा वेगवेगळ्या संकटातून आपण आजपर्यंत इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे। अचानक आपल्या मंडळाच्या ग्रुपवर शेवटी लग्न हा मोठा विषय आहे आणि लग्नासाठी आपण दरवर्षी आपल्या कल्याणचा मंडळाचा जो वधूवर मेळावा असतो, इतर कार्यक्रम असतात, सांस्कृतिक कार्यक्रम असतात, हे सगळे कार्यक्रम भव्य दिव्य आणि नीटनेटके असतात। कारण की आपला जो समाज आहे, आपल्या समाजामध्ये काम करणारा जो या ठिकाणी पोट भरायला आलेला वर्ग आहे, हा वर्ग कोण शिक्षक पेशामध्ये आहे, कोणी पोलीस पेशामध्ये आहे, कोणी इतर व्यवसाय क्षेत्रात आहे आणि तो उच्च शिक्षित आहे। मध्यमवर्गीय जरी असला तरी तो विचाराने उच्च शिक्षित आहे। अशा परिस्थितीमध्ये आपले कार्यक्रम हे खूप चांगल्या पद्धतीने नीटनेटके होतात, हे पूर्ण शहराला, पुऱ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये मग वधूवर मेळावा झाला पाहिजे ही बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आता संस्थापक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खतखत होती। लोक ग्रुपवर फोटो टाकायला लागले, लोक ग्रुपवर बायोडा टाकायला लागले। आम्ही चिडत होतो की नाही, हे चुकीचं आहे, अशा पद्धतीने आपण आपल्या मेळाव्याचं कुठेतरी महत्व कमी करतोय आणि आपण अशा पद्धतीने आपल्या मेळाव्याला कुठेतरी बायपास करतोय, असं एक एकंदरीत जाणवायला लागलं। अचानकपणे मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी विचार केला की नेमकं करायचं काय। नुकताच मी बंगल्यामध्ये नवीन या ठिकाणी राहायला आलो, या परिस्थितीमध्ये जागा आपल्याकडे उपलब्ध, बसायचा प्रश्न होता। कोरोना काळात नेमकं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं, त्या ठिकाणी मग नेमकं बसायचं कुठं, तर आपल्या या ठिकाणी एक बैठक आपण मंडळाची आयोजित केली। त्या बैठकीला संपूर्ण कोरम आपला 20-25 पदाधिकाऱ्यांचा होता आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे एक विचार दिला गेला की वधूवर मेळावा हा आपल्याला घ्यायचा आहे। मग तो कसा घ्यायचा म्हटलं तर तो एक मोठा प्रश्नचिन्ह आपल्या समोर निर्माण झाला की नेमका वधूवर मेळावा घ्यायचं तर आहे, पण सोशल डिस्टन्सिंग, सरकार 50 माणसाच्या वर परवानगी द्यायला तयार नाही आणि अशा ठिकाणी 500-1000 लोक येतील तर त्यांचं नेमकं करायचं काय, हा मोठा गहन प्रश्न। अच्छा, आपण ज्या क्षेत्रामध्ये आज चाललेलो आहे, ह्या व्हर्च्युअल आज तंत्रज्ञानाकडे आपण वळलेलो आहोत। या तंत्रज्ञानाचं खरं तर ज्ञान प्राप्त करणं खूप महत्वाचं होतं, त्या ज्ञानातून आपल्याला पुढे जायचं होतं। एजन्स्या खूप आहेत, शेवटी आर्थिक विषय होता। 100 एजन्सी आपण उभ्या केल्या असत्या, आपण व्यवसायात काम करतो, आमच्याकडे काम करतात, लाखो रुपयाची मागणी असते त्यांची, आणि मग अशा परिस्थितीमध्ये नेमकं करायचं काय। पण म्हणतात ना, मंडळ एक प्रामाणिकपणे निष्ठेने काम करते आणि अशा निष्ठेने काम करत असताना देव पण वरून पाहत असतो की या सगळ्या मंडळाच्या कार्यामध्ये आपल्याला देवदूतासारखा, ललित कुमार सारखा एक व्यक्ती आपल्यासमोर अचानक होतो आणि तो म्हणतो की मी जबाबदारी घेतोय कारण मंडळाने माझं लग्न जमवलेलं आहे आणि मंडळाने माझं लग्न जमवलं आणि अशा परिस्थितीमध्ये मंडळाला माझी काहीतरी मदत मिळाली पाहिजे, ही भावना त्यांनी व्यक्त केल्यानंतर आमचा आनंद गगनाला भिडेल एवढा मोठा आनंद आम्हाला प्राप्त झाला आणि खऱ्या अर्थाने मग आम्ही आज इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे। 25 डिसेंबरला आम्ही रीतसर याचं आम्ही वधूवर मेळाव्याचं नियोजन सुरू केलं आणि याच ठिकाणून आपण ते लोकांपर्यंत पोहोचवलं। ऑनलाईन आपण वधूवरांची बोलणी केली, पालकांची बोलणी केली, त्या ठिकाणी लोकांपर्यंत आम्ही मेसेज पोहोचवले। आज आपण 350-400 लोकांपर्यंत पोहोचलो। आज हा खूप कठीण काळ असताना इतक्या लोकांपर्यंत पोहोचणं इतकं साहजिक नव्हतं, सोपं नव्हतं। सुरुवातीला आमचं ठरलं ठीक आहे, ही पुस्तिका बनवायची, ही पुस्तिकेपर्यंत मारित राहिलं। आमच्या मंडळाचे लोक स्वस्त बसत नाही,
त्यांना झोपच लागत नाही. अरे नाही, हे थोडंसं चुकीचं आहे, अध्यक्षाला पण थोडंसं बाजूला ठेवू, यार आपण काहीतरी वेगळं करू, संस्थापकीला पण थोडं बाजूला ठेवू, असं करू आणि आपण काहीतरी आपली हार्ड कॉपी तयार केली पाहिजे. कारण शेवटी कसं असतं की मी एखादं दूध प्युअरचं दूध पिलं, प्युअरच्या दुधात मी सगळी साय काढून घेतली, तर ती साय काढली तर कसं होईल, अशा पद्धतीचं डोक्यात विचार आले आणि त्यांच्या ते हार्ड कॉपीचं डोक्यात होतच. व्हर्च्युअल तर करायचं ते, लोकांपर्यंत पोहोचायचं ते, पण हार्ड कॉपी पण लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. कारण की तो माणूस तंत्रज्ञानाला अजूनपर्यंत बरोबर पोहोचलेला नाही. नवीन पिढी, नवीन विचार, हा गोष्ट वेगळी आहे. पण जुन्या पिढीचे लोक, ज्याला असं वाटतं की एखादा मुलीचा पालक, मुलाचा पालक, तो असं जेव्हा पुस्तक चालतो तेव्हा तो 100 ठिकाणी तो पाहत असतो की हा मुलगा कसा, याचं गाव कुठलं, याचं काय कुठलं, याचं हे काय ते काय, तो बारकाईने बघतो. पण तो कम्प्युटरवर बसून त्याला तेवढं पॉसिबल होणार नाही स्वतःला वैयक्तिक. आणि मग अशा परिस्थितीत आमची जी 25 लोकांची जी धडधाकट टीम आहे, जी खऱ्या अर्थाने काम करणारी टीम आहे, या टीमला झोप नाही लागली आणि त्यांनी मग अशा परिस्थितीमध्ये हार्ड कॉपी पण आपण बनवू. तुम्ही विचार करा की आज 10 जानेवारी आहे, 25 तारखेला आपण हा प्रोग्राम घेतला. 25 ते 10 मोजून 15-16 दिवसाचा कालावधी आहे, खूप मोठा कालावधी नाही हा. ह्या 15 दिवसामध्ये पुस्तिका तयार करणं, नानाने जसं सांगितलं की त्यांचा अनुभव किती भयानक आहे की बसून डोळ्यात तेल घालून एखादं कुळ चुकलं, एखादं वय चुकलं, एखादं मामाचं कुळ चुकलं, एखादं गोत्र चुकलं, गाव चुकलं, किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्ही आमची फसवणूक केली, तुम्ही आमचं हे केलं ते केलं, लोक आपल्यावर भडकणार, तो आपल्याला 600 रुपये फी देतो. ती व्यक्तीला वाटत असते की माझं सगळं बरोबर आलं पाहिजे आणि एवढं सगळं बारकाईने बघणं हे खूप सोपं काम नाहीये. म्हणून आम्ही पालकांना पण विनंती करतो की बाबांनो, जर काही आमच्या हातून चूक झाली असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ करा. कारण की आम्ही माणसं आहोत, आमच्याकडून चुका होणार आहेत. आमची माणसं दिवस रात्र डोळ्यात तेल घालून काम करतात, एवढं सोपं काम नाहीये. म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण जर इन्व्हॉल्व्ह झालात, आपल्या मुलामुलींचं लग्न जमल्यानंतर आम्हाला सहकार्य करायला आपण या, जेणेकरून मंडळाचा विस्तार अजून मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि तुम्ही तुमच्या हातून 5-10 स्थळं अजून जमवू शकता की तुमचा अनुभव हा त्या ठिकाणी कामाला येणार आहे. म्हणून या ठिकाणी आज या पुस्तिकेचं खऱ्या अर्थाने लोकार्पण झालेलं आहे आणि ह्या सगळ्या वधूवरांना, त्यांच्या पालकांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण कुठलीही घाई गडबड न करता आपण शांत डोक्याने आपल्या मुलाचा मुलीचा विवाह जमवताना सगळे नाते गोते, त्याचे स्वभाव, ते सगळ्या गोष्टी जुळून घ्या. हुंड्याला तर आमचा विरोधच आहे, आमचं म्हणणे हुंडा तर घेऊच नका, हुंड्यापासून दूर राहा. काय असतं, जी हुंडा घेणारी मंडळी ती मुलाला विकत असते, मुलीला विकत असते, ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही दूर राहिलं पाहिजे. आपले विचार, नवीन विचार आपण लोकांसमोर आणले पाहिजे. तुम्ही लग्नामध्ये 5 लाखाचं जेवण घालत असाल, 10 लाखाचं घाला. तुम्ही मुलीला 1 लाखाचं सोनं देत असाल, 2 लाखाचं द्या, पण तुम्ही हुंड्यापासून दूर राहा. ही माझी खास करून समाजाच्या सगळ्या बांधवांना विनंती आहे. या ठिकाणी आदरणीय नानासाहेब या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मी मनापासून मंडळाच्या वतीने खूप धन्यवाद मानतो. खऱ्या अर्थाने जे चार्मिंग पर्सन आहेत, जे अण्णासाहेब, हे खूप तंतन करत असतात, पण त्यांचं काम खूप वेगळं आहे. मी जवळून पाहिले त्यांना, कारण की त्या माणसाला एक वेगळी आत्मीयता आहे. त्याला असं वाटत असतं की नाही, मी घेतलेलं काम आहे ना, ते कुठेतरी व्यवस्थित मार्गी लागलं पाहिजे. त्याच्यासाठी वेळ काय बघायचं नाही, नोकरी करून ही माणसं काम करतात. आज मी सगळ्या समाज बांधवांना हात जोडून विनंती करतो, बांधवांनो कोणी रिकामा नाही, सगळे आपल्या कार्यामध्ये व्यस्त आहेत, सगळे आपल्या कार्यात व्यस्त आहेत आणि त्या कार्याच्या बावऱ्यांमधून हा समाजासाठी एवढा मोठा वेळ दिला जातोय. त्याच्यामध्ये मग आप्पासाहेब निकुम असतील, डॉक्टर वाघ असतील, त्या ठिकाणी दिनेश अण्णा आमचे सदस्य प्लस सूत्रसंचालन, आडी पाटील साहेब असतील, गिरीश पाटील असतील, प्रवीण पाटील असतील, दुसरं महत्वाचं नाव म्हणजे घेणं जे कैलास बापू आमचे आहेत पाटील, गणेश अण्णा आहेत, भोसले आबा आहेत, विजय पाटील आहेत, खूप सगळी मंडळी जी प्रामाणिकपणे या समाजाच्यासाठी खूप आपलं आयुष्य खर्च करते आणि समाज मोठा कसा होईल, माझं मंडळ कसं मोठं होईल, हीच त्यांच्या डोक्यात भावना आहे. म्हणून कुणीही गैरसमज न करता या पुस्तिकेमध्ये जर काही चुका झाल्या असतील तर आमच्या निदर्शनास आणून द्या. आम्ही ती चूक दुरुस्त ई बुक वर तरी नक्की करण्याचा प्रयत्न करू, कारण हार्ड कॉपी एकदा शाप झाल्यानंतर ती पुन्हा दुरुस्त नाही करता येत, पण ई वर आम्ही ती दुरुस्त करू शकतो. त्याच्या सूचना तुम्ही आम्हाला द्या आणि दरवर्षी आम्ही ती कशी फिल्टर होईल, त्यातून कशी चूक होणार नाही, याच्यासाठीच आमचा प्रयत्न असतो. म्हणून बांधवांनो, हात जोडून सगळ्यांना विनंती की आजचा हा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य आणि नीटनेटका करण्यामागे ह्या सगळ्या टीमचं मोठं याचं योगदान आहे आणि ह्या टीमच्या योगदानामुळे हे कल्याणमध्ये असलेलं खानदेश मराठा पाटील मंडळ हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस झालेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकमेव असं मंडळ असेल की जे मंडळाला नावलौकिक आहे. या मंडळाकडे
आज स्वतःचा एक 30-40 लाखाचा फंड आहे. या मंडळाकडे चांगल्या करोडो रुपयाची माणसं आहेत की जी माणसं काम करतायत, चांगलं काम करतायत, प्रामाणिकपणे काम करतायत. ते कुठलाही विचार स्वार्थाचा करत नाही. एवढंच या समय मी सांगतो आणि पुन्हा एक विनंती करतो की समाजातील सर्व माणसं, समाजातील सर्व मंडळी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन समाज कसा मोठा होईल, समाजाची बांधव कशा पद्धतीने मोठे होतील, त्यांना एक दुसऱ्याला कशी मदत करता येईल, त्याला कुठल्याही प्रकारची मदत असो. फक्त काय आम्ही लग्न जमवण्यापुरते इथं मंडळ खोललेली नाहीये. या ठिकाणी सुखा दुखा प्रत्येकाच्या कुठल्या कार्यामध्ये आम्ही जोरात कार्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे स्वतःला. अशा पद्धतीचं काम आमच्या मार्फत होतंय, होणार आहे आणि भविष्यात ते होईल. यासाठी मी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून त्यांचं मी सगळ्यांचं धन्यवाद मानतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द तुर्तास थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश. मंडळाचे आदरणीय सचिव, सन्माननीय आदरणीय अण्णासाहेब रवींद्र पी पाटील सर यांनी आपलं पुन्हा एकदा छोटस मनोगत व्यक्त केलं. एक छोटीशी सूचना अण्णा मांडतायत की पहिल्यांदाच ऑनलाईन वधूवर पुस्तिका आणि पुस्तिकेचं प्रकाशन करत असल्या संदर्भातल्या काही सूचना आहेत. त्या सूचना आपल्या मंडळाचे सचिव आदरणीय अण्णासाहेब यांनी मांडाव्यात असं मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. सर्व वधूवर आणि पालक यांना मी मंडळाच्या वतीने काही सूचना देऊ इच्छितो की आपलं जे ई बुक आहे ते ई बुक प्रत्येकाच्या मोबाईलवर येणार आहे आणि त्याची जी गोपनीयता आहे, त्यांच्या डाटाची जी सुरक्षितता आहे ती तुम्हाला जपायची आहे. कृपा करून आपलं जे पुस्तक आहे तुमच्या मोबाईलमध्ये असेल ते कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही व्हायरल करू नका, कारण ती आपल्या मंडळाची एक अमानत आहे, ती आपल्या मंडळाची एक गोपनीयता आहे. तरी सर्व पालकांना, सर्व वधूवरांना नम्र विनंती आहे की आपल्या मंडळाची जी ई पुस्तिका आहे ती इतर ठिकाणी व्हायरल करू नका, कारण बऱ्याचशा ठिकाणी असं होण्याची शक्यता आहे की जो आपला डाटा आहे त्या डाटाचा गैरवापर होऊ शकतो. दुसरी एक सूचना आहे माझ्या सर्व समाज बांधवांना, जे आजूर सभासद आहेत, आपल्याकडे 1300 आजूर सभासद आहेत. आता वेळ बदलते आहे आणि बदललेल्या वेळेप्रमाणे आपल्याला ई चे बरेचसे कार्यक्रम घ्यावे लागणार आहेत. ई बुक्स, त्याच्यानंतर ऑनलाईनचे बरेच कार्यक्रम घ्यावे लागणार आहेत आणि जोपर्यंत आपल्या मंडळामध्ये 1000 सबस्क्रायबर बनत नाही तोपर्यंत आपल्या मंडळाचे कार्यक्रम लाईव्ह होणार नाहीयेत. आपल्या मंडळात जवळजवळ 1300 आजूर सभासद आहेत आणि या 1300 आजूर सभासदांकडे जवळजवळ 4000 मोबाईल आहेत. 4000 म्हणजे फक्त आजूर सभासदांनी जरी आपल्या मंडळाच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर जवळजवळ 4000 सबस्क्रायबर आपले तयार होणार आहेत. आणि सबस्क्राईब का करत नाही आपले आजूर सभासद, आपल्या आजूर सभासदाचे कुटुंबीय, याची एक चिंता आहे. आतापर्यंत आपले जवळजवळ 1600 ते 1800 लोकांनी आपले कार्यक्रम बघितले, पण सबस्क्राईब करण्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी आहे. तर या पुस्तिकेच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मी सर्व समाज बांधवांना एकच विनंती करेन की त्यांनी आपल्या कार्यक्रमाला स्वतःच सबस्क्राईब करायचं, पण आपल्या कुटुंबामध्ये जेवढे मोबाईल आहेत त्या प्रत्येक मोबाईलला त्यांनी सबस्क्राईब करावं असे मी मंडळाच्या वतीने सर्व समाज बांधवांना आणि त्यांच्या परिवारांना, त्यांच्या नातेवाईकांना विनंती करतो की जास्तीत जास्त आपले सबस्क्रायबर आपल्याला तयार करायचे आहे आणि आपलं जे समाजाचं ऋण आहे ते ऋण आपल्याला फेडायचं आहे. आपल्या मंडळाची जी प्रगतीची जी घोडदौड आहे ती अशाच प्रकारे चालवायची आहे आणि येणाऱ्या टेक्नॉलॉजीला आपल्याला साथ द्यायची आहे. समाज बांधवांना बोलता बोलता एकाचे आभार मानायचे राहून गेलेत. जो आपला करता धरता राजू आहे, प्रेसवाला राजू, गेल्या अनेक वर्षापासून 4-5 वर्षापासून रात्रंदिवस एक करून तो आपल्या पुस्तिकेचं प्रकाशन करीत असतो. मी मंडळाच्या वतीने, अध्यक्षांच्या वतीने आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने राजू पाटील जो आपला समाज बांधव आहे, आपल्या पुस्तकाचं काम तो अविरतपणे करीत असतो, अशा राजू पाटीलचं सुद्धा मी या प्रकाशनाच्या वेळी खूप खूप
आभार मानतो आणि त्याला धन्यवाद देतो. अतिशय वेळ पुस्तिका देणारे आमचे राजू पाटील, खरोखरच त्यांची प्रशंसा केली तेवढी कमी आहे. तर त्यांना मी सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो त्यांचे. सचिव साहेबांनी सूचना मांडल्या. अध्यक्ष भाषणावर सन्माननीय आदरणीय नानासो रवींद्र आर पाटील साहेब आपल्या अमूल्य अशा भाषणामध्ये एक वाक्य बोलून गेले आणि ते मी हेरलं. तुम्हाला देवदूत ललित पाटील भेटला. आणि खरोखर अध्यक्ष पदाची धुरा सांभाळताना आजचा दिवस रविवार 10 जानेवारी 2021 खानदेश मराठा पाटील मंडळाची घोडदौड सुरूच राहील. संगणकावर पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि हार्ड कॉपी सुद्धा नानासाहेब देवदत्ताने तुमच्या हातात दिली. मी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो का सुरुवातीला पुस्तकाचं प्रकाशन करून घ्या. आदरणीय संस्थापक देवदासजी मोरे, आदरणीय अध्यक्ष रवींद्र पी पाटील आर पाटील सर आणि सन्माननीय सर्व पदाधिकारी, आजचा आनंदाचा दिवस 2021 ची घोडदौड घेऊन ई पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि हार्ड कॉपीचं सुद्धा प्रकाशन करतात. संस्थापक आणि विद्यमान अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व सदस्य आणि मंडळी आपलं पुस्तकाचं प्रकाशन करतायत. आदरणीय खानदेश मराठा पाटील मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि संस्थापकांच्या हस्ते खानदेश मराठा पाटील पुस्तकाचं प्रकाशन आज रविवार दिनांक 10 जानेवारी 2021 रोजी झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय खानदेश, जय खानदेश. आलेल्या मान्यवरांना मी विनंती करेल त्यांनी स्थानापन्न व्हावं. खरोखर आज दुग्ध शर्करा योग आहे. पहिल्यांदाच पाऊल टाकलं आणि ऑनलाईन कार्यक्रमाची सुरुवात केली आणि वधूवर पुस्तिका आणि ई पुस्तिका प्रकाशन सोहळ्याच्या शेवटच्या टप्प्यात मी आलो. खानदेश मराठा पाटील मंडळाचं आज ऑनलाईन पुस्तिकेचं प्रकाशन झालं आणि या कार्यक्रमाचा गोड आणि मधुर आणि मनोमिलनाचा कार्यक्रम म्हणजे आपल्याच लोकांचं आपणच आभार मानलं पाहिजे असा गोड कार्यक्रम घेऊन येत आहेत माझे सहकारी बंधू, आदरणीय सहसचिव माननीय भाऊसाहेब प्रवीणजी पाटील साहेब. मी प्रवीणजी पाटील साहेबांना विनंती करेल की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. मंडळाचे आपल्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. खानदेश मराठा पाटील मंडळ वधूवर ऑनलाईन ई पुस्तिका व हार्ड कॉपी साठी उपस्थित कार्यक्रमासाठी आपल्या मंडळाचे अध्यक्ष तथा या कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब श्री रवींद्र आर पाटील आपण अमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. आपल्या मंडळाचे पितामह त्यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच वर्षापासून आपण कार्य करतोय असे आपले संस्थापक नानासाहेब श्री देविदास मोरे साहेब आपले या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभले. आपले मी खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यानंतर कार्यक्रम या मंडळाचे कार्याध्यक्ष आप्पासाहेब श्री विश्वासराव निकुंभ सर आपणही कार्यक्रमासाठी उपस्थित झालात त्याबद्दल मी आपलेही आभार व्यक्त करतो. आपल्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष आणि मंडळाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब श्री संजय वाघ सर आपलेही आभार व्यक्त करतो. आपणही वेळात वेळ देऊन उपस्थित झाला त्याबद्दल आपले आभार. त्यानंतर आपल्या मंडळाचे सचिव श्री अण्णासाहेब रवींद्र पी पाटील यांच्या कामाबद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे अत्यंत नियोजनात्मक ते आपल्याला कार्यक्रम पुढे नेत असतात. त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी मंडळाला लाभत असतं त्याबद्दल त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. मंडळासाठी सतत आपल्या मंडळाचे हितचिंतक मंडळासाठी सतत मार्गदर्शन करणारे आणि मंडळाला पुढे नेणारे आपले स्वप्नील बच्चाव साहेब उद्योजक नाशिक यांनीही ऑनलाईन मेळाव्याला उपस्थित लाभली त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर स्वप्नीलजी आपले विकासजी पाटील साहेब उद्योजक पुणे
यांनीही मंडळाची ऑनलाईन मेळावा उपस्थित झाला त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आपल्या मंडळाच्या मार्गदर्शक सौ वैशालीताई पाटील, नगरसेविका, सभापती बाल कल्याण सभापती, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांनीही ऑनलाईन मेळाव्यात उपस्थित आलात आणि त्यांनी आपल्या मंडळाचे कौतुक केलं, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. मंडळाचे सहसचिव श्री आर डी पाटील साहेब, आपले ओढ नाते, आपली खूप खूप आभार. मंडळाचे सूत्रसंचालक, आपल्या पहाडी आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारे आपली मुलूक मैदानी तोप श्री दिनेश पाटील सर, आपलेही खूप खूप आभार. माननीय श्री ललित पाटील साहेब, तंत्रस्नेही असा हा उमदा कार्यकर्ता आपल्याला लाभला आहे, त्यांचेही मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. मंडळाचे श्री गिरीश पाटील सर, सह खजिनदार, मंडळाचे श्री भगवान साहेब, सह कार्यकर्ता आणि सर्व कार्यकर्ते, सहसचिव, उपस्थित समाज बांधव आणि ज्यांचं चुकून कुणाचं नाव राहिलं असेल असे सर्व समाज बांधव, कार्यकर्ते आणि सर्वात शेवटी म्हटलं म्हणजे ज्यांनी मंडळासाठी अहोरात्र मेहनत करून आपली पुस्तिका छपाईचं काम त्यांनी पूर्णपणे सांभाळलं आणि त्यांनी पुस्तिका उपलब्ध करून त्यांचे मी आभार व्यक्त करून आपला हा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी सर्व जाहिरातदार ज्यांनी मंडळासाठी नेहमी जाहिरात उपलब्ध करून देतात असे सर्व जाहिरातदारांचे मी आभार व्यक्त करून आपला कार्यक्रम संपन्न झाला, अध्यक्षांच्या वतीने संपन्न झाला अशी मी जाहीर करतो. आपले